नमस्कार, मी मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण म्हणजे ज्या दिवशी आमच्या इथे बाप्पा आले, त्या दिवशी एक छान छोटीशी गोष्ट घडली, ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. बघा, गणपती बाप्पा ज्यावेळेस आपण घरात घेऊन येतो, त्यावेळेला असं त्यांचे पाय धुतले जातात आणि नंतर मग त्यांना कुंकू लावून गोड खायला दिलं जातं आणि बाप्पांचं आगमन जे आहे ते अगदी थाटामाटात केलं जातं. तसंच मी सुद्धा करत होती आणि बाप्पांच्या पायावर मी फूल ठेवलं बघा. आणि त्यानंतर पोरांना जे ते थोडंसं गोड साखर देत होती. तर त्यावेळेस बाप्पांचा सुद्धा आशीर्वाद मिळाला आणि बाप्पा सुद्धा खुश झाले. बघा, ते फूल अगदी बरोबर ताटात पडलं. हे माझं सुद्धा लक्ष नव्हतं. ज्यावेळेस मी व्हिडिओ पाहत होती बघा, आता तर एकदम मस्त जे आहे ते अगदी बरोबर ताटात पडलं. म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद मिळाला. ते पाहून खूप छान वाटलं. आणि कारण आपण जे आहे ते बाप्पांचं स्वागत केलं आणि घरात आणल्यानंतर त्यांचं प्रतिष्ठापना केली. छान आरती केली. तो दिवस अगदी छान उल्हासात होता. कारण नैवेद्याची लगबग, त्यांना घरात आणण्याची लगबग, हे सगळ्यामध्ये पूर्ण दिवस खूप मस्त गेला. परंतु बघा, सगळं छान झाल्यानंतर 8-10 दिवस जे आहे ते अगदी बाप्पांच्या सानिध्यामध्ये, आज काय नैवेद्य करायचा, आज गणपती बाप्पाला कोणता जे आहे ते मोदक करायचा, यामध्ये लगबगीत कसे 10 दिवस गेले कळालंच नाही आणि शेवटचा दिवस आला, तो म्हणजे विसर्जनाचा. तो सुद्धा महत्त्वाचा तेवढाच असतो. इच्छा नसताना सुद्धा आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन हे करावंच लागतं. आणि त्या दिवशी ज्यावेळेस सकाळी गणपती बाप्पांकडे पाहत होती, तर मला सुद्धा वाईट वाटलं, की आज गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार. परंतु त्यांना सुद्धा त्यांच्या आईकडे पाठवायचंच होतं. तर इथे ज्यावेळेस मी गणपती बाप्पांचं विसर्जन करायला घेतलं, तर सगळ्यांनी छान तयारी केली, फोटोसुद्धा काढून घेतले. आणि बाप्पांकडे पाहत होतो, तर त्यांचा सुद्धा चेहरा थोडासा नाराज वाटला. बघा, देवाला जीव लावला, की त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हावभाव येतात. महालक्ष्म्यांची जशी आपण आगमन करतो, त्यावेळेस ते अगदी खुश राहतात आणि विसर्जनाच्या वेळेस त्यांचा सुद्धा चेहरा अगदी असा थोडासा नाराज होतो. तसाच माझ्या गणपती बाप्पाचा मला जाणवला. आणि तो दिवस उजाडला. आम्ही गणपती बाप्पाला विसर्जनाला घेऊन जात होतो. तर बघा, त्यावेळेस सगळ्यांनी तयारी केली आणि गणपती बाप्पाला आम्ही घेऊन जात असताना अचानक जे आहे ते थोडासा पाऊससुद्धा यायला चालू होता. जसं वरुण राजासुद्धा गणपती बाप्पाला विसर्जनाला सोबत आले होते, असंच त्यावेळेला आम्हाला जाणवलं. अगदी, आणि तो सुद्धा अगदी 10 मिनिटासाठी आला होता बघा. नंतर तो पूर्णपणे बंद झाला. आता विसर्जनाला आम्ही घेऊन जात होतो. सगळ्यांनी बाप्पांचा गजर केला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि सोबत नैवेद्याला सुद्धा आम्ही थोडेसे म्हणजे आहे ते मोदक करून घेतले होते. तिथे गेल्यानंतर परत एकदा आरती केली. सगळ्यांनी जे आहे ते काही चूक-भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागितली आणि गणपती बाप्पाचं जे आहे ते विसर्जन अगदी आम्ही थाटामाटात केलं. बघा, इथे एक हौद पण असतो, तिथे पाणी टाकतात त्या दिवशी आणि एक 10 दिवसामध्ये कोणाचे 7 दिवस, कोणाचे 5 दिवसाचे, असा चालू होता आणि अशा प्रकारे विसर्जन पार पडले.